नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत करते. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करते. तर बघा, हे पेरूचं झाड आहे आणि पेरूच्या झाडाखाली किती पेरू पिकले तर, आणि ती असंच पडून जाते तर पिकलं की ना ती खाली पडून जाते तर. आणि झाडाला पण बघा तुम्ही किती पेरू आहे झाडाचं पण. तर आता ना एक काळ असा होता की मुलं लहान होती त्यांना खूप पेरू आवडायचं बरं का. पण त्यावेळेस आपल्याकडं पेरूचं झाड नव्हतं. तर माझी मुलं ना शेजारी झाड आहे बघा पेरूचं, शेजारच्यांच्यात होतं. तर अक्षरशः अशी गुपचूप जायची. आता लहान लेकरांना चोरी म्हणजे काय कळत नसतंय बरं का, पण ती कसं खायचं वेळ असतं म्हणून गुपचूप जायची आणि पेरू तोडून आणायची. किती आणायची तर एक जास्तीत जास्त 2 किंवा 3 पेरू आणायची आणि ती घरी आणून खायची. म्हणजे त्यांना आनंद वाटायचा त्या पेरूचा. तर त्यांनी ना मग एकदा दोनदा आणलं असतील आणि त्यांनी बघितलं. तर त्यांनी विचारलं किती वेळा असं तुम्ही पेरू नेलं? तर ती म्हणली नाही हो, आम्ही आजच आले. तर ती म्हणली आजच आला ना आजच सापडला, असं होत नसतं, तुम्ही किती वेळा तर आमच्या पेरूची चोरी केली असेल. तर आता ही पेरू बघितली ना ती वाक्य मला तर सारखं आठवतं की बघा कसं दिवस असते तर. आणि आता मुलं ना मोठी झाली ती आणि ह्या पेरूला खायला मुलं घरी नाही ती, आणि आम्ही किती खाणार मोठी लोक बघा तुम्ही. म्हणजे लहान लेकरच जास्त खाते ती आणि मोठ्या माणसांना एवढी आवड नसते बरं का. तर असं नसावं. लहान मुलांना तर कधीच असं आपली असो किंवा कुणाचे बी असो तर त्यांना असं आपण कधीच म्हणायचं नाही की कशाला आला किंवा चोरी केली का. चोरी म्हणजे त्यांना काही अर्थ कळतच नसतो बरं का. पण त्यांना फक्त खायचं आवड असते म्हणून ती जात असते ती. तर गायना ना चारा टाकून झाले आणि पेंड पण ओतून घेतली. म्हणजे मुरघासाची पहिली पाटी टाकली आणि त्याच्यावरतीच पेंड ओतून घेतली आणि बारली टाकली. तर बारली ना ही गाय जी आहे ना आपली, ही गाय बारली खात नाही. तर मग हिला टाकतच नाही मी. आणि ही गाय आहे त्या ना ह्या बारली खाते त्या. तिकडल्या तिथनं 1 2 3 आणि पलीकडे एक बांधलेली ती 1 4 अशा 4 जणी खाते त्या. तर मग 4 जणींना बारली टाकायची. आणि तिकडं ती 5 जणीचा ग्रुप जे आहे ना त्या 5 जणी आता गाभण आहे त्या. मग त्यांचं दूध पण कमी आलंय आणि गाभण काळात त्यांना बारली नाही द्यायची. तर मग नाही देत, फक्त 1 शेर पेंड. आता इथून इकडे 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 जणींना. तर ह्यांना ना तर काय होतं माहिती आहे का, असं कोणीतरी येतं आणि एकदम रोडवर घर आहे आमचं बघा. मग गाडीकडं आपलं काही जास्त लक्ष जात नाही. मग शूटिंग काढायची असली ना असं नुसतं शूटिंग घ्यायचं, मग इकडं तिकडं बघता पण येतं. म्हणजे असं काय वाटत नाही. मग ती कोणीतरी आलं त्यांनी बघितलं आपल्याला, मग ती कसं तरी वाटतं. आता ती कोणतरी आलं आणि त्यांनी तिथं उभं राहिली तर लगेच लक्ष दिलं की काय करते ती म्हणून. मग असं नको वाटतं. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ना, मी असं बाहेर माणसात ही कुठं जास्त जिथं गर्दी असेल तिथं जर गेली ना तर मग व्हिडिओ नाही बनवत. म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत असते. तर एका कमेंटसाठी माझा आज ही व्हिडिओ आहे. तर त्यांनी मला सांगा की कसा वाटतोय. तर काय होतं मग असं वारं असतं, आवाज येतो कशाचा पण, मग व्हॉइस ओव्हर केला की एकदम शांत वाटतं आणि छान वाटतं बोललेलं ऐकायला बी. म्हणून तसा बनवते मी व्हिडिओ. बघा आता आणखीन एक गाडी आली तर बंद करावं लागते. मग तुम्हाला दाखवते गाडी. आणि गायींचं करता ना परत मी रानात आली. रान तर आपलं लांब नाही बरं का, घराच्या पाठीमागं आहे. आपलं घर दिसतंय का, ती नारळाचं झाड तिथं आपलं घर आहे. तर इथं आली मी. आणि ही रान जे दिसतंय ना, ही रान रोटरायला ट्रॅक्टर यायला लागला आहे. तर ही एवढं आहे ना जवळजवळ एक 10 ते 15 गुंठ रान असेल. तर ह्या 15 गुंठ्यात ना आपल्याकडे आता गायी भरपूर झाले त्या. मग गायींना चारा पुरत नाही. तर सारखं पण ट्रॅक्टर भेटत नाही. तर मेहनत करण्या वाचून असं ट्रॅक्टर सांगण्या वाचून जवळजवळ आपलं रान ना असंच खाली राहतं. म्हणजे महिना जातो, 15 दिवस जाते. तर कधी
जास्त पण दिवस जातात. आता तर बरेच दिवस झालं, जवळजवळ 2 महिन्याच्या वर होऊन गेलं, रान खालीच आहे. तर मग मी कसा विचार केला की ह्याच्यातनं आपण घास लावूया. घास म्हणजे हो काही असा आमच्या इकडं असं घास म्हणते ती, कुठं गिनीगोल पण म्हणते ती, पण आमच्या इथं घासच म्हणते ती. असा घास हे दिसतो इकडला, ही जाऊबाईचा घास आहे. तर पूर्ण हे घास लावायचा आणि मोठी सरी सोडायची. मोठी सरी सोडून घास लावून घ्यायचा आणि ड्रीप करायची. पाणी नाही पाणी आहे भरपूर, पण सारखं ओलं राहिलं पाहिजे असं म्हणते ती की घासाला रान सारखं ओलं राहिलं पाहिजे आणि पाणी भरपूर मिळालं पाहिजे. तर इथं पण रान मी गवत काढलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा, ती पण खाली आहे. आणि ह्या पावसानं ना बारीक बारीक पाऊस सारखा येऊन वापसा पण नाही. आज जरा भरपूर वारं सुटले आणि थोडंसं कोरडं कोरडं वाटायला लागले म्हणून ट्रॅक्टर बोलवलाय. तर ती पण रुटून घ्यायचं, त्याच्यात मका टाकायची आणि ह्याच्यात घास लावून घ्यायचा आणि एका साईडनी मग मका लावायची. म्हणजे आपल्याला भरपूर घास खालनं तोडूत असं वर येईपर्यंत इथं पोचेपर्यंत खालनं परत फुटत आला पाहिजे. असं म्हणजे वैरण नाही कमी पडली पाहिजे आपल्याला घासाची. आणि घास थोडा मिक्स करायला असलं ना मग वैरण पण पुरती. म्हणून माझं नियोजन तसं चालू आहे. आणि मकवण काय आपण शेवटी मुरगा असला तर मकवण बाहेरनं घेतो याच. तर चला गायांचं टायमिंग झालं आहे, जाऊया आता घरी आणि पुढचा व्हिडिओ परत बघू आता कुठं शूट घेता येईल. आता ही जेवढा वेळ आहे ना मोकळा वेळ, तेवढ्या मोकळ्या वेळेत मी हे घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि कसा वाटतं मागचं पाठीमागचा वातावरण तर बघा किती मस्त वाटतंय. असं हिरवंगार झालंय सगळीकडे पावसामुळं. आणि ढग पण बघा तुम्ही कसं आले, तर खूपच भारी वाटतंय बरं का. रानातल्या वातावरणाशिवाय खरंच काहीच खरं नाही. आणि खूप भारी वाटतं. पण आता कोंबड्या एवढ्या लांब येते त्या ना, की घासाचं कोंब राखते ते का नाही ते ती माहिती नाही. आता तुम्हाला मी कोंबड्या दाखवते, किती लांब कोंबड्या येते आपल्या रानात. दिसल्या का बघा, अशा वर रानात येते त्या. मग ह्या मका पण उकरणार आणि घासाचं कोंब पण फुटलेलं खाणार बघा कोंबड्या. अशा आगाव आहे त्या कोंबड्या.